शेतकऱ्यांची झोप उडवणारी मोठी बातमी समोर. आता कोणतंही पीक वाचणार नाही. हवामानाच्या संदर्भातला एक असा धक्कादायक अंदाज समोर आला ज्याने शेतकऱ्यांची चिंता वाढवली. खरं तर फक्त 50% महाराष्ट्रामध्ये पाऊस झालाय, उरलेल्या 50% भागात पाऊसच नाहीये. आता शेतकरी वाट पाहतोय की कधी चांगला पाऊस पडेल, कारण की पेरण्या आता झालेल्या आहे. केलेल्या पेरण्या वाचतील का, पिकं जळणार तर नाही ना, अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित होत असतानाच 30 ऑगस्ट पर्यंतचा एक धोकादायक अंदाज समोर आलाय. आता ऑगस्टमध्ये हवामानाची परिस्थिती कशी राहणार याचा एक फायनल अंदाज आता समोर आलेला आहे. लक्षात घ्या, याच्यामध्ये हा जो अंदाज आहे याच्यामध्ये पाऊस कमी होणार की जास्त होणार ही गोष्ट नाहीये, तर याच्यामध्ये तिसरंच एक विचित्र संकट जे आहे जे शेतकऱ्यांवर कोसळणार, ज्याची माहिती देण्यात आली. 50 वर्षात कधीच कोसळलं नव्हतं इतकं विचित्र संकट शेतकऱ्यांवर कोसळणार आहे. हवामानाचा असा विचित्र हल्ला होतोय की ज्याने शेतकऱ्यांचं आयुष्यात झालं नाही इतकं मोठं नुकसान होणार, ज्यामुळे हा ऑगस्ट महिना शेतकऱ्यांसाठी सगळ्यात धोकादायक ठरणार आहे. खरं तर 2026चा पावसाळा हा खूप भयानक आहे. खरं तर जूनमध्ये मान्सूनची एंट्री व्हायची होती, पण जूनची अक्षरशः 25 तारखेपर्यंत कुठे थेंबही पडला नव्हता. 25 जून नंतर थोडाफार पाऊस आला, पण त्यामध्ये अक्षरशः कुठेच काही फायदा झाला नाही. जुलैमध्ये शेतकऱ्यांना आशा होती, पण जुलैच्या 6 जुलैपर्यंत पाऊस आला, त्यानंतर पाऊस थांबला आणि पुन्हा पावसाची एंट्री झाली 22 जुलै नंतर. म्हणजे जवळपास 15 ते 20 दिवस पुन्हा पावसानं दडी मारली होती. आणि जरी हा पाऊस झाला तरी हा पाऊस फक्त पुण्याचा घाटमाथा, कोकण किनारपट्टी आणि विदर्भातल्या काही तुरळक भागातच झाला होता. मधला जो पट्टा होता, म्हणजे इकडले उत्तरेकडचे जिल्हे असतील, मराठवाड्याचा बहुतांश भाग असतील, इकडे कुठेच पाऊस पडला नव्हता. पण आता सध्याची परिस्थिती निर्माण होणार आहे ती याही पेक्षा भयानक आहे. खरं तर सुरुवातीला सांगितलं गेलं की सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडतोय, पण लक्षात घ्या, फक्त काही ठिकाणी ढगफुटी झाली तर काही ठिकाणी प्यायला पाणी नाहीये. अशा परिस्थितीचा विचार आता सुरू झालाय. मग आता शेतकरी मनात त्याचा एक विचार येतोय की पाऊस कधी येईल. प्रत्येक जण हवामान खात्याच्या अंदाजाची वाट पाहत होता. खरं तर हवामान खातं प्रत्येक 5 दिवसांचा अंदाज दिला जात असतो. दररोज 5 दिवसांचा, म्हणजे आजपासून पुढच्या 5 दिवसात काय होणार, त्यानंतर पुढील 5 दिवसाचं काय होणार, असा अंदाज दर दिवशी हवामान खात्याकडून दिला जात असतो. पण आता 30 ऑगस्ट पर्यंतची अक्षरशः धोकादायक माहिती समोर आलेली आहे. आता पहा, दरवर्षी ज्यावेळेस पावसाळा येतो तेव्हा प्रत्येक महिन्याचा अंदाज महिना सुरू होण्याच्या आधीच दिला जातो. त्याप्रमाणे ऑगस्टचाही अंदाज 1 ऑगस्टलाच दिला गेला होता. पण आता ऑगस्टचा पहिला हप्ता संपलाय, पण दुसऱ्या हप्त्यापासूनच हा विचित्र अंदाज आता सुरू होतोय. पहा, हा अंदाज असा आहे की जो पहिल्यांदाच मध्ये, म्हणजे महिन्याच्या मध्येच देण्यात आलाय आणि जो ऐकून शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण की एक नाही तर अनेक ठिकाणी एक धोकादायक परिस्थिती निर्माण होते. आपण पाहतोय की अक्षरशः काही शेतकऱ्यांच्या विहिरींना पाणी नाहीये, बंधारे सुकलेत, बोर कोरडे पडलेत, धरणं मोकळी झाली. कुठेतरी थोडाफार पाऊस मराठवाड्यामध्ये चालू झाला होता, पण तेवढ्यात हा विचित्र अंदाज समोर आल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली. कारण की आता महाराष्ट्रावर 1 नाही 2 नाही तर 3 मोठी संकट शेतकऱ्यांवर कोसळणार. पहा, मागच्या 10-15 वर्षामध्ये काय व्हायचं, पाऊस कमी पडला की पिकांना कमी पाणी पडायचं, त्यामुळे पिकांचं उत्पन्न कमी व्हायचं. पण आता जे संकट आले ते अतिशय विचित्र आणि भयानक आहे. कारण की एक जो राक्षस आहे तो राक्षस जागा झालाय आणि तो राक्षस मॉन्सूनला आधीच अडवत होता, पण तो राक्षस आता दुप्पट पद्धतीनं जागा झालाय आणि त्या राक्षसाचं नाव आहे सुपर एल निनो. आता एल निनोच्या बातम्या गेल्या 2-3 महिन्यापासून प्रत्येक शेतकरी ऐकतोय, पण आताचा जो एल निनो आहे त्याचं तीव्र रूप आहे सुपर एल निनो. आता पहा, सुपर एल निनो हा एल निनोचा सगळ्यात भयानक प्रकार असतोय आणि तो आता सक्रिय होतोय. पहा, कालपर्यंत फक्त पाऊस कमी पडेल अशी माहिती सांगण्यात आली होती, पण त्या पावसासोबत अशी 2 विचित्र संकट येत आहे की ज्यामुळे शेतकऱ्याच्या आयुष्यात झालं नव्हतं इतकं भयानक नुकसान होऊ शकतं. पहा, प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळे अंदाज आता जाहीर करण्यात आले. पूर्वी फक्त सांगितलं जायचं की इतके टक्के कमी पाऊस पडेल, तिकडे पाऊस पडेल असं सांगितलं जायचं. पण आता प्रश्न पावसाचा राहिलेला नाहीये, तर शेतकऱ्याच्या पिकाला धोका ठरणारी एक विचित्र परिस्थिती निर्माण होणार आहे. सरकारच्या माध्यमातून 30 ऑगस्ट पर्यंत कोणत्या जिल्ह्यात कुठे कुठे काय काय होणार, कुठे कसा पाऊस पडेल, कुठे काय परिस्थिती निर्माण होईल, पिकांना नेमकं कोणता धोका, काय खबरदारी घ्यायची, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला आता देण्यात येणार. पहा, संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी ऑगस्ट महिना अत्यंत धोकादायक ठरणार ही परिस्थिती आता 100% फिक्स झाली.
दर महिन्याला हवामान खातं प्रत्येक महिन्याचा अंदाज जाहीर करत असतं, तसं दररोज पुढील 5 दिवसाचा अंदाज दररोज जाहीर होत असतो. जुलै महिना संपताना ऑगस्टचा अंदाज आला होता, पण साधारणपणे ऑगस्ट महिना सुरू होऊनही बरेच दिवस झाले. पण ऑगस्टच्या 30 पर्यंत अशा काही तारखा सांगितल्या गेलेत की त्या तारखेला मोठा धोका वर्तवला जातोय. आता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दर महिन्याला पाऊस येतो, तो काही काळ सुरू राहतो, त्यानंतर विश्रांती घेतो, पुन्हा एकदा सुरू होतो. हे एक प्रकारचं चक्र आहे. हे चक्र ऑगस्टमध्ये राहणार. पण ऑगस्टचा पहिला हप्ता आता जवळपास संपलाय. आता दुसरा हप्ता, तिसरा हप्ता आणि चौथा हप्ता याच्यात काय होणार हे ऐकल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल. आता पहा, जवळपास दुसऱ्या हप्त्यामध्ये एक मोठं संकट येतंय. दुसरा हप्ता संपताना एक संकट येणार आहे. पहिला हप्ता संपलाय, आता दुसरा हप्ता, तिसरा हप्ता आणि चौथ्या हप्त्यामध्ये एक विचित्र परिस्थिती निर्माण होते. चौथ्या हप्त्यामधलं जे संकट आहे ते खूप भयानक आहे. त्यामध्ये धोक्याची पातळी ओलांडली जाणार. पावसाचं वितरण हे अतिशय विचित्र पद्धतीनं होणार. आता एक मुद्दा इथे लक्षात घ्या की सध्याचा जो पाऊस झालाय त्याची प्रणाली जर आपण लक्षात घेतली तर अरबी समुद्राकडून आलेले ढग आणि बंगालच्या उपसागरातून आलेले ढग तर यांनी महाराष्ट्रातल्या 2 वेगळ्या भागांना प्रभावित केले. अरबी समुद्रातून आलेलं ढग कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यांवर कोसळले, तर बंगालच्या उपसागरातून आलेलं ढग विदर्भामध्ये बरसले, पण मधला पट्टा मोकळाच राहिला होता. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या की सध्याची जी प्रणाली आहे तर ती खूप विचित्र होणार आहे आणि त्या प्रणालीमुळे जवळपास 14 ऑगस्ट पासून साधारणपणे महाराष्ट्राचा एक काळ पूर्णतः बदलणार आहे. आता लक्षात घ्या, साधारणपणे 1 ते 7 ऑगस्ट पर्यंत पहिला हप्ता होता. या काळामध्ये थोड्या बहुत प्रमाणामध्ये मराठवाड्यामध्ये पाऊस पडला, विदर्भामध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस आलाय. त्यानंतर जर आपण बघायला गेलं तर कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्याच्या भागात पाऊस पडलाय. आता जवळपास दुसरा हप्ता जो आहे म्हणजे 14 ऑगस्ट पर्यंतचा जो काळ आहे तर त्याच्यामध्ये कशी परिस्थिती बदलणार आहे. त्यानंतर 14 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट मध्ये काय होईल आणि 22 ऑगस्ट नंतर शेवटच्या टप्प्यामध्ये काय होणार हाच अंदाज आपण घेतोय. तर पहा, आता जवळपास आजपासून 14 ऑगस्ट पर्यंत पावसाचं चित्र बदलणार आहे. याच्यामध्ये परिस्थिती पूर्णतः बदलणार, ज्याच्यामध्ये अहिल्यानगरच्या बऱ्याचशा भागामध्ये एक विचित्र ढगांची प्रणाली सक्रिय होईल. त्यानंतर उत्तर महाराष्ट्र, त्यानंतर मराठवाड्यामध्ये एक विचित्र परिस्थिती निर्माण होईल. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर बीडमध्ये देखील एक पावसाची सुरुवात होईल. त्यानंतर नांदेड जिल्हा, धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. आता हे सगळं होत असताना मध्येच एक भाग अडकतोय, तो मराठवाड्याचा. आता 14 ऑगस्ट मध्ये मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस, पण 14 ऑगस्ट नंतर बीड, नांदेड, धाराशिव याच्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस हा त्या ठिकाणी पडण्याची शक्यता वर्तवली जाते. पण खरा धोका 22 ऑगस्ट नंतर आहे. इथे एक मुद्दा लक्षात घ्या, इथे असं होणार की कमी पावसाचा जास्त पावसाचा विषय नाहीये, तर इथे कमी काळात इतका विचित्र पाऊस पडेल, इतका भयानक पाऊस पडेल की तुम्ही त्याचा विचार करू शकणार नाही. अगदी काही मिनिटातच 170 ते 180% पाऊस तिथे पडणार आहे. त्यामुळे या काळात अतिशय जपून राहणं गरजेचं आहे. त्यामुळे एक अलर्टची परिस्थिती राज्यात निर्माण होणार. ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्यात किंवा ज्यांची पेरणी बाकी आहे त्या शेतीची अक्षरशः माती वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. 170 ते 180% पाऊस तो महाराष्ट्रात कुठे आणि कधी होऊ शकतो हे फक्त काळच ठरवणार आहे. 22 ऑगस्ट नंतर महाराष्ट्रात मोठा धोका निर्माण होतोय, त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची इशारा देण्यात आलाय. तर आतापर्यंत तुमच्या जिल्ह्यात किती पाऊस झालाय, कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ पाहताय नक्की कमेंटमध्ये लिहा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.